मुस्लिमांच्या या दर्ग्याची भेट घेतल्याशिवाय तुकोबारायांची पालखी आजही पंढरपूरकडे रवाना होत नाही। आणि ही काय आजकालची गोष्ट नाही, तर या परंपरेला 300 पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे। तर देहूतून तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर पहिला मानाचा विसावा हा अनगडशहा बाबांच्या दर्ग्यावर घेतला जातो। तर हे अनगडशहा बाबा नेमके कोण होते आणि त्यांचा तुकोबारायांसोबत नेमका काय संबंध होता, यामागचा इतिहास प्रत्येक मराठी माणसाला नक्कीच माहिती असायला हवा। तर त्या काळी तुकोबारायांचं नाव लौकिक ऐकून अनगडशहा बाबा हे पुण्याहून देहू गावी आले होते। तुकोबारायांची विठ्ठलाप्रती असलेली भक्ती, श्रद्धा आणि महाराजांचा दानशूरपणा यामुळे पुढे दोघांमध्ये गुरु शिष्यांचं आध्यात्मिक नातं तयार झालं। तर देहू गावातील ज्या ठिकाणी अनगडशहा राहत असत त्याच ठिकाणी आजही मागील 300 वर्षापासून तुकोबारायांची पालखी थांबते। आणि विशेष म्हणजे या दर्ग्याच्या पूजेचा मान हा आजही मुसुडगे या हिंदू कुटुंबाला आहे। आता अनगडशहा बाबा हे स्वतः वारकरी संप्रदायातील विचारांनी प्रभावित झाले होते अशी मान्यता आहे। आणि त्यामुळे जेव्हा त्यांचा उरूस भरतो तेव्हा त्यांचे मुस्लिम भाविक हे दर्ग्यासमोर कोणतीही कुर्बानी देत नाहीत। बाबांच्या समाधीला गोड पदार्थांचाच नैवेद्य दाखवला जातो। Download ShareChat.